बिपरजॉय चक्रीवादळ सध्या गुजरातमध्ये धुमाकूळ घालतंय। 15 जूनला बिपरजॉय सुमारे 115 किलोमीटर प्रति तास वाऱ्याच्या वेगानं गुजरातच्या किनारपट्टीला धडकलं। या क्षणापर्यंत किमान 22 लोक जखमी, सुमारे 23 जनावरं ठार आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाडं आणि विजेचे खांब उन्मळून पडल्यानं सुमारे 940 गावांची वीज गेल्याची माहिती आहे। याआधी गुजरातमध्ये अनेक वेळा चक्रीवादळाचा तडाखा बसलाय। 1998चं गुजरात चक्रीवादळ, वायू, महा आणि तौक्ते सारख्या अनेक चक्रीवादळांनी गुजरातमध्ये विनाश केलेला आहे। पण कधी प्रश्न पडलाय का, गुजरातच्या सगळ्यात जवळ असलेल्या मुंबईवर त्याचा परिणाम का होत नाही? इथे चक्रीवादळ का येत नाही? यामागं मुंबईचं एक वैशिष्ट्य आहे, मुंबईचं भौगोलिक स्थान। पर्यावरण तज्ञांच्या माहितीनुसार चक्रीवादळ तयार होण्यासाठी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणं गरजेचं असतं। जेव्हा समुद्रातील तापमानात वाढ होते तेव्हा तिथं कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असतो। त्याच दरम्यान वाऱ्याचा वेगही वाढतो। कमी दाबाचा पट्टा, उच्च तापमान आणि जोरानं वाहणारं वारं या तिन्ही गोष्टी मिळून चक्रीवादळ तयार होत असतं। मुंबई ही अरबी समुद्राच्या पूर्वेला वसलेली आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो, पण विषुववृत्तीय वारं पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजेच मुंबईकडून समुद्राकडे वाहतं। त्यामुळे आलेलं चक्रीवादळ विरुद्ध दिशेला म्हणजेच पुढे सरकून गुजरातच्या किनारपट्टीवर आदळतं। पण मुंबई सध्या जरी चक्रीवादळांपासून संरक्षित असली तरी भविष्यात हवामान बदलामुळे मोठ्या चक्रीवादळांचं संकट मुंबईवर येऊ शकतं, असा इशाराही काही संशोधकांनी दिलाय।